मुंगे उडाले आकाशे, मुंगे उडाले आकाशे, तिने गिळले सूर्यासे. थोर नवलावो झाला, वांजे पुत्र प्रसवला. विंचो पाताळासे जाय, विंचो पाताळासे जाय. शेष माथा वंदे पाय. थोर नवलावो झाला, वांजे पुत्र प्रसवला. मासी व्याले घार झाली, मासी व्याली घार झाली. देखोने मुक्ताई हसली. थोर नवलावो झाला, वांजे पुत्र प्रसवला. विठाला या कुंदेंत तुषहार धवला, या शुभ्र वस्त्रव्रता. या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतेर्भृदेव सदा वंदिता. संस्थितां परमेश्वरी भगवते बुद्धिनिशेष जाढ्यपहा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशम्. विधीन्द्रादे देवे सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृते. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा भेरू. पांडुरंगा करो प्रथम Thank you.
परमेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त योग्यांचे माऊली, ज्ञानियांचे राजे, साधकांचे माऊली ज्ञानोबराय यांचा अत्यंत महत्वाचा ज्ञानोबरायांची धाकटी बहीण असणारे संत मुक्ताबाई यांचं या ठिकाणी महाराज एक नवलपर, संत मुक्ताबाईला एक 8 वर्षामध्ये त्यांनी नवल पाहिलं, नवल, आणि त्या नवलाचं वर्णन या अभंगामध्ये या ठिकाणी केलेले। इथं सुद्धा 8 वर्षाच्या मुलीपैकी एखादी मुक्ताबाई बसलेली असेल, पण आपल्या मुक्ताबाईचं नवल वेगळे आणि माझ्या ज्ञानोबरायच्या धाकट्या बहिणीचं नवल वेगळे। त्या नवलाचं या ठिकाणी आपल्याला चिंतन या ठिकाणी करायचंय। परम पावन अशा या चित्रवडगाव नगरीमध्ये गेल्या 22 वर्षापासून चालत असलेला हरिनाम सप्ताह या ठिकाणी महाराज काकडा भजन आहे, नामदेव महाराजांचं गाथेचं पारण आहे, सुंदर अशी श्रीमद रामकथा 16 या ठिकाणी महाराज श्रीमद रामकथा, जरा मला श्रीमद नाही महाराज, श्रीमद भागवत कथा पाहिजे होती, जाऊ दे, जे असेल ते झाकली मूळ 1.25 लाखाची, ज्यांची या ठिकाणी महाराज कथा चालू आहे। हरिभक्तपरायण फुलचंद महाराज कुलट यांची या ठिकाणी कथा चालू आहे। या ठिकाणी महाराज आजचे जे यजमान आहेत श्री बाळाभाऊ विष्णू सोसे या ठिकाणी आज या कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थितपैकी या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीत विशारद हरिभक्तपरायण या ठिकाणी महाराज नारायण महाराज महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा। संगीत विशारद हरिभक्तपरायण, आपल्या जिल्ह्याचं वैभव हरिभक्तपरायण अभयजी महाराज राठोड या ठिकाणी उपस्थित, त्यांना धन्यवाद। ख्यातनाम मृदंगाचार्य हरिभक्तपरायण या ठिकाणी महाराज हरिभक्तपरायण अर्जुन महाराज सोलगवणकर आहेत, त्याचबरोबर सचिन महाराज वरखडे या ठिकाणी उपस्थित आहेत। वा, बहिणीला धन्यवाद बरं का, टाळ्या वाजायची कंजूसी नाही, जरा इकडे जरा कंजूसी व्हायली, कंजूसी होऊ देऊ नका, तुमच्या लाडक्या बहिणीचा बी हप्ता वाढणार आहे। हरिभक्तपरायण आकाश महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर आपल्या गावातील सुंदर संगीत विशारद हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तपरायण संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या गावातील हरिभक्तपरायण ज्यांचा 15 वर्षापूर्वीचा परिचय होता, परंतु आता जरा फुटाफुट झाली ना महाराज, पक्षात फुटाफुट तशी जरा 15 वर्षामध्ये। आता सरकार सुद्धा किती जणांचं आहे, 3 जणांचे, तसं कीर्तन सुद्धा 3 जणांचे, महाराज गायक आणि वादक। तसं या ठिकाणी आपल्या गावातील सुंदर व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण आमचे या ठिकाणी नारायण महाराज नाही महादेव महाराज पोकळे या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांकरता टाळ्या वाजा। सुंदर असे बाबा तांबे महाराज आहेत, हरिभक्तपरायण आमचे सुंदर चौकदार या ठिकाणी बसलेल्यापैकी सर्व महाराज मंडळे, माझ्या बरोबर आलेले हरिभक्तपरायण थोरात जिजा कवठेकर जिजा सुद्धा या ठिकाणी, मी सहज म्हणलं चला जिजाने सुद्धा मोठं अंतकरण करून या ठिकाणी उपस्थित राहिले, तुम्हा सगळ्याला धन्यवाद। सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्यांचा साऊंड सिस्टीमचं या ठिकाणी वर्णन केलं जातं, हरिभक्तपरायण माऊली साऊंड सिस्टीम चित्रवडगाव, महाराजांना करता टाळ्या वाजवा। साऊंड सिस्टीम कशी असावी तर चित्रवडगावच्या माऊली सारखी असावी, परंतु काय करावं, आज यजमानाने जरा जास्तीच जीव लावला महाराज। काय खाल्ले आपण, त्या काय खाल्ले, बालुशाही महाराज खायला जरा लय गोड लागल्या, पण महाराज त्या जरा मला वाटतं दारड्याच्या होत्या पाहत, त्याच्यामुळे आवाजावर परिणाम झाला। पण आता काय करावं महाराज, प्रेम बी महत्वाचे नाही महाराज, पण ते प्रेम न जरा आमचा स्वरामध्ये बदल केला ना महाराज, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो। 1 तास आपल्याला राहिलेला आहे, 1 तासामध्ये आता महाराजांनी काही सांगायचं नाही आणि तुम्ही सुद्धा काही ऐकायचं, आपल्या जास्ती कीर्तन करायचंच नाही, फक्त 4 घंटे। ते आजीनं तर चष्माच काढावा, काळजी करू नका, वेळच थांबतो, फक्त लक्षपूर्वक ऐका। विठ्ठला एक दोन पोरी इथे या ना जरा,
गुळ द्यायला माझ्या इथे जवळ गुळ द्यायला यायचं. या या विठ्ठल विठ्ठल. चिंता न करता निवडलेला भंग मुक्ताबाईंचा आहे. आणि संत मुक्ताबाई या अभंगामध्ये महाराज एक नवल सांगतात. नवल काय नवल आहे? मुक्ताबाई म्हणतात एक छोटीशी मुंगी, ती मुंगी उडाली. आता मुंगीला उडता येतं का? चित्रवडवाच्या मुंग्याला विचारतो ना, मुंगीला उडता येतं का? उडता येत नाही, कारण उडण्याकरता पंख लागतात, मुंगीकडे पंख नाहीत. एक मी नवल पाहिलं, मुंगी उडाली आणि त्या मुंगीनं कोणाला गिळलं? सूर्याला गिळलं. हे मी नवल पाहिलं. आणि नवल पाहता पाहता पुन्हा मी असं पाहिलं की अख्ख्या देशामध्ये वांद स्त्रीला पुत्र संतान होत नाही, पण इथं मी वांद स्त्रीला सुद्धा पुत्र झालेला या ठिकाणी मी पाहिला. हे मी नवल पाहिलं. एक छोटासा विंचू, ज्या विंचवाला घर सोडून कीर्तनला येता येत नाही, जो विंचू येतो भरपूर या ठिकाणी मला जेवण घेऊन करतो आणि कीर्तन चालू झालं की बरोबर खोटावर जाऊन झोपतो. विंचवाबद्दल बोललो ना मी. त्याला काही घेणं नसतं, महाराज कोणचा आणू द्या, कसाही आणू द्या, त्याचं काही घेणं नाही. पण असा एक विंचू पाताळामध्ये जातो आणि पाताळामध्ये गेल्यानंतर एवढा मोठा शेष त्या विंचवाचं काय करतो महाराज? वंदन करतो. एक मी नवल पाहिलं. आणि पुन्हा सहज मी इंद्रायणीच्या काठावर बसले आणि आकाश मार्गाने पाहिलं. ते छोटीशी मासी व्याली. व्याली मासी कधी वेते का? वेत नाही, पण ती मासी व्याली. आणि त्या मासीच्या पोटी मासी जन्माला न येता त्या मासीनं महाराज घारीला जन्माला घातलं. कशाला? घारीला जन्माला घातलं. आणि हे पाहिल्याच्या नंतर मला सहज हसू आलं. असं मुक्ताबाईनं आळंदीमध्ये पाहिलेलं जे नवल आहे, त्या नवलाचं आपला चिंतन करायचं. विठ्ठल या ठिकाणी संत मुक्ताबाईने या ठिकाणी मुंगीचं वर्णन केलेले. संत नामदेव महाराजांनी सुद्धा मुंगीचं वर्णन केलं. नंबर 1. संत निळोबाराने सुद्धा मुंगीचं वर्णन केलं. माझ्या नाथ महाराजांनी सुद्धा एका मुंगीचं वर्णन केलं. माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा एका मुंगीचं वर्णन केलं. आणि माझ्या मुक्ताबाईने सुद्धा एका मुंगीचं वर्णन केलेले. आता सगळ्या मुंग्याचं काही सांगत नाही, फक्त 3 मुंग्याचं सांगतो, कारण वेळेत आपला थांबायचे. एक सामान्य माणसाची मुंगी आहे पहा. तुमची आमची मुंगी काय आहे? अरे हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन माणसाने काय खाल्ले पाहिजे? साखर खाल्ली पाहिजे. तुमचे आमचे सामान्य मुंगी महाराज. पण मला सांगा, आपला मुंगी हो वाटतं का हत्ती हो वाटतं?
तर बोलत जा बरं का. तुम्ही जर बोलले ना तर तुम्हाला सुद्धा लाडक्या भाऊचे पैसे चालू होणार आहेत. कारण कालच मोदी साहेबांचं आमचं बोलणं झालं. फक्त बोलत जा महाराजांनी विचारल्यावर बरं का. सामान्य माणसाची मुंगी काय आहे? हट्टी होण्यापेक्षा तुम्ही काय व्हा, मुंगी व्हा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायची मुंगी आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. लहानपण माणसाकडे असलं पाहिजे. परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाने लहानपणा स्वीकारायला पाहिजे. पण परमार्थामध्ये आल्यानंतर माणसं कोणचापणा स्वीकारतात? मोठेपणा स्वीकारतात. मोठेपणा. तुकोबराला विचारलं किती लहान व्हायचो? तुकोबरा म्हणले, मला एवढं लहान कर देवा, एवढं लहान कर की मला मुंगी एवढं कर. महाराज बरं वाटतं का आता? नाही देवा, मला मुंगीच्या तोंडा इतकं लहान कर. आता मुंगीचं तोंड दिदे हाती एवढं असतं ना का म्हशी एवढं असतं? हा, मुंगीचं तोंड अगदी लहान. महाराज आता बरं वाटतं का? तुकोबरा म्हणतात, नाही देवा, मला मुंगीच्या तोंडातली साखर कर. साखर झाली. आता बरं वाटतं का? नाही म्हणले देवा, त्या साखरेचा मला चौथा भाग कर. एवढं मला तुम्ही काय करा? लहान करा. लहान. विठ्ठल विठ्ठल सगळ्या महाराष्ट्रात कुत्र्यासाठी वाद चालू. पण इथं सुद्धा आले बा कुत्र्याचा वाद चालू आहे महाराष्ट्रामध्ये. सरदार इकडे ना तर उगा तुमच्या मागे लागायची. हो ना, उगा म्हातारी मारायची कशाला गेले पुन्हा. गेले पाहता कुत्रे गेले बरं का आता निघून. नाही, एक आहेच वाटत. जरा आजीचं लाडकं दिसायला पाहते, सोडीनच आजीला. विठाला विठाला तुकोबरा म्हणतात, मला एवढं लहान करा, एवढं लहान करा, मुंगी सारखं लहान करा. एक दुसरी महाराज संत मुक्ताबाईंची मुंगी. संत मुक्ताबाई म्हणतात, एक आश्चर्य सांगतात. मुंगी एक संत मुक्ताबाईने एका बुद्धीला समोर ठेवून केलेलं वर्णन आहे महाराज. बुद्धी म्हणजे कोणची मुंगी? बुद्धिरूपी मुंगी. आता हे बुद्धिरूपी मुंगी संत मुक्ताबाईकडेच आहे का चित्रवडगावच्या बी मुक्ताबाईकडे आहे? इथं कोण मुक्ताबाई असेल ना, 100% मला माहित आहेच. आणि ह्या मुक्ताबाई अशा जाणार आहेत, बाबासाहेब महाराज कीर्तन झाल्यावर दर्शन घेऊन 500 रुपये महाराजाच्या पार टेकून घरी जाणार आहे. माझा 100% विश्वास आहे. कोणावर? मुक्ताबाईनं महाराज रूपक ठेवलं कोणाचं? बुद्धीचं. अशी बुद्धी प्रत्येक माणसाजवळ आहे का त्या माणसाला राजनीच्या बाजारातून विकत आणावं लागते? हा, प्रत्येक माणसाकडेच आहे. बरे स्त्रियांकडेच आहे का पुरुषांकडे सुद्धा आहे? प्रत्येकाकडेच आहे. पण अशीही बुद्धी प्रत्येक माणसाकडे आहे. पण प्रत्येक माणसाकडे असून ती बुद्धी ज्याचा विचार करायचा त्याचा विचार करायली, ज्याचा करायचा नाही त्याचा करायली. ही बुद्धी ज्याचा विचार करायला पाहिजे, ज्याचं चिंतन करायला पाहिजे त्याचं चिंतन करायली का नको त्याचं चिंतन करायली? नको त्याचं चिंतन करायचं. बरोबर, नको त्याचं चिंतन करून जे योग्य नाही, ज्याला आधार नाही त्यालाच ते खरं समजून या ठिकाणी व्यवहार करू लागले. विठाला या बुद्धीनं परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे. पण ही बुद्धी महाराज ज्याचं चिंतन नाही करायचं त्याचं या ठिकाणी चिंतन करू लागली. आणि चिंतन करत करत जिथं वेळ खर्च नाही करायचा त्याचं तिथं वेळ खर्च करू लागली. आणि खोट्याला ही खरं समजू लागली. खोट्याला काय करू लागली? ही
खरं समजू लागली. बरं, खोट्याला खरं समजणं चांगलं का वाईट आहे? हा, खोट्याला खरं समजणं हे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? हे बी कळत नाही आता. हा, जी गोष्ट खोटीच आहे, पण खोटी गोष्ट खोटीच आहे याचं ज्ञान व्हायला पाहिजे का खोटी गोष्ट खरी आहे याचं ज्ञान व्हायला पाहिजे? ज्ञानोबा म्हणतात या दोन्हीची वाटा तू ते पायवा वाय वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंटा रे घ्यायची जे. हे दोनच रस्तेत महाराज, तिसरा रस्ता नाही. जी गोष्ट खोटी आहे तिकडं ती सहजच या ठिकाणी जाते, प्रयत्न करायची गरज. ज्ञानोबा म्हणतात सहज विषयावरही वासना. अरे विषयाकडे सहज माणसाची वाटचाल होते, तिकडे काय प्रयत्न करण्याची गरज नाही. भैया तुझं गाव कोणचं? हा, गाव कोणचं आहे? चित्रवड गाव. तुमच्या शाळेमध्ये मास्तर बिड्या वड्याचं शिकिते का? तंबाखू खायचे शिकिते का? गुटखा खायचं शिकिते का? मग तुमच्या गावात कोणी तंबाखू खात नाही? खाते. तुमच्या गावात कोणी बिड्या वडीत नाही? ओढते. तुमच्या गावात कोणी गुटखा खाते? शिकिला का तुमच्या गावात कोणी? शिकले असते कुठं वर महादेव महाराज? कुठे गेले महादेव महाराज? हे शिक्षण झालं नाही तरी सुद्धा सहजच विषयाकडे माणसाची काय होते, प्रवृत्ती होत असते. प्रवृत्ती तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. काय झालं पा, एक जणाला 3 मुली होत्या आणि 3 मुली अशा सुंदर महाराज दिसायला, पण त्या 3 मुलीचे लग्नच होत नव्हते. 200 नवरदेव आले, गुलाबजाम बासुंदी खाऊन निघून गेले, पण कोणी त्यांना पसंत केलं का? पसंत केलं नाही. त्याचं कारण ऐका. नारायण महाराज, एक होती तोत्री, एक होती ग्यांगानी आणि एक होती मुकी. कोणी करून का पसंत? कोणीच पसंत करीन. मग करावं काय? तेवढ्यामध्ये महाराज एक इकडं गाव कोणचं? करडगावचा एक नवरदेव महाराज चित्रवडगावला निघाला मुलीला पाहण्याकरता. निघाल्याच्यानंतर महाराज 2025 मध्ये मुलीच भेटत नव्हत्या म्हणून तो निघाला, एकटाच निघाला. पण रस्त्याने येता त्याने महाराज एक आजोबाला संग आणलं. महाराज मुलीच्या बापाला चिंता पडली की आतापर्यंत 100-200 मुलं आले, फुकट गुलाबजाम खाऊन गेले, कोणी काही पसंत करीना. तो बाबासाहेब महाराजाकडे गेला. गावातल्या बाबासाहेब महाराजाला म्हणे, महाराज पोरी येतात, पोरं पाहतात, निघून जातात, कोणीच पसंत करीना. बाबासाहेब महाराज म्हणजे कसे पसंत करतील? ज्या टायमाला मुलगा येतो त्या टायमाला तुमच्या पोरी बोला त्यानं, आणि बोलल्यामुळे सगळे नापास करून जाते. बापाला राग आला. बापाने सांगितलं पोरांनो अजिबात बोलायचं नाही. मुलगा आला. मुलाने महाराज मुलीकडे पाहिलं आणि मुलीकडे पाहिल्यानंतर महाराज मुली पसंत केल्या, पण मुलगी काही बोलत नव्हती. आणि मग जेवायला बसले शेजारी महाराज, ते वयोवृद्ध बाबा हा बसल्यानंतर महाराज त्या मुली महाराज वाढायला आल्या. पण वयोवृद्ध बाबा विचार करू लागले की मुली दिसायला चांगल्यात पण मुली काही बोलत नाही. न बोलल्यामुळं एखाद्या टायमाला जर मुकी निघाली तर, आणि जुन्या काळामध्ये महाराज जुने माणसं मुली पाहिजे. बाबा चौकदार तुमच्या लग्नात कोण गेलं पाहायला मुलगी? हा, तुम्ही गेलते का? नव्हते गेले तुम्ही. येणे करे बाबा नाही, मुलगी पाहायला तुम्ही गेलते का? वडिलांनीच पाहिली होती. हा, वडील गेले होते. पहा, जुन्या काळात महाराज जुने माणसं जायचे. त्या बाबाने विचार केला की ज्या अर्थी मुलगी बोलत नाही त्या अर्थी मुकी तर नसन, पण म्हणावं कस काय? पण तेवढ्यामध्ये महाराज मुली वाढायला आल्या. हळूच बाबा म्हणले नवरदेवाला, रामभाऊ कढी फारच टेस्टी झाली म्हणे. कढी फारच टेस्टी झाली. दोनदा ऐकलं तेवढ्यात एक पोरगी आली. ती म्हणली, बाबा उगाच टेस्टी झाली नाही, जिले तातले मिले तातले तवा चांगली झाली. तेवढ्यामध्ये महाराज एक दुसरी तोत्री आली म्हणे, तो धोतालाच करून टाकला. जो नवरदेव गेला तर पुन्हा चित्रवडगावला आलाच नाही. अरे सहज बापांनी सांगितलं तर बोलायचं नाही, पण स्वभाव जात नाही महाराज, जात नाही. संसार करण्याचा जो आपला स्वभाव आहे, अनेक विषयाच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी ते ठसावले ठाई चित्ताचे ज्ञानोबराय म्हणतात. अनेक वर्षापासून या संसाराचं आपला
परिक्रमा करत करत आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. अरे नाही नाही येत नाही उरो आले अवतार एरते पामर शिव किती. आणि म्हणून या संसाराकडे पाहून ती बुद्धी रम्मान होऊ लागली आणि संसारालाच खरं समजू लागली, खोट्यालाच खरं समजू लागली. आणि खोट्याला खरं समजल्यामुळं महाराज तिथंच ती रम्मान होऊन आपला या ठिकाणी महाराज प्रवास करत होऊ लागली. बुद्धीनं प्रवास केला पाहिजे, पण योग्य दिशेनं प्रवास केला पाहिजे. नाही तर प्रवास जर चुकला तर ज्ञानोबा म्हणतात नाम न जाने गाव का बीत जाने कित जाव, चलता चलता जुग भुआ पाव पुष पर गाव. प्रवास कळाला पाहिजे. प्रवास काय झालं पा चित्रवडगावच्या 10-5 बाया गेल्या लग्नाला महाराज. लग्नाला गेल्याच्यानंतर महाराज लग्न मोठं श्रीमंत माणसाचं होतं. बसायला महाराज गाद्या होत्या 10 फुटाच्या गाद्या बसायला. खायला महाराज पानं कशाचे मसाला पानं खायला. जेवण घेऊन झालं आणि एक जण दुसऱ्या शेजारीण बाईला म्हणलेली शांता काकू आपण लग्नाला आलो, पण लग्न नेमकं कोणाच्या मुलाचं आहे. लग्नाला गेल्यावर ही काय विचारू लागली, शांता काकू आपण लग्नाला आलो पण कोणाचं लग्न हे काय माहित. ती म्हणली तुम्हाला माहित नाही तर मला सुद्धा माहित नाही. आता लग्नाला गेल्यावर ज्याच्या लग्नाला गेलं त्या नवरदेवाचं काय माहित पाहिजे, नाव माहित पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात आलिया वराडी बैसियाला टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो मंडप कोण ते वरमाई. लग्नाला गेल्यावर या गोष्टी माहित होणं अत्यंत महत्वाच्या आहेत. तसं जो प्रपंच या बुद्धीला आवडायला त्या प्रपंचाचं सुद्धा या बुद्धीला ज्ञान असायला पाहिजे. ज्ञान जर नसल तर ती खोट्या प्रपंचाला खरं समजते आणि तिथंच आपल्या जीवनाची काय करते वाटचाल करत असते. आपला प्रपंचाचं ज्ञान आहे का प्रपंचाची आपला भेट आहे, प्रपंचाची आपला ओळख आहे का प्रपंचाची आपल्याला भेट झालेली आहे. सोपं करून विचारतो आपण प्रपंच ओळखून करतो का प्रपंच पाहून करतो. काहीच उत्तर येणं बाबा. हा प्रपंच आपण पाहून करतो का ओळखून करतो का. काय नाव तुमचं. हा गंगाधर मामा. राग येऊ दो नका बरं का. गंगाधर महाराज प्रपंच आपण पाहून करायलो का ओळखून करायलो. पाहून करायलो आणि पाहिल्यामुळे सगळं काम पांगत. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा दृष्टांत सांगतो लक्षात आहे का. ओळखून झालेलं ज्ञान आणि पाहून झालेलं ज्ञान. ओळखीचं होणारं ज्ञान वेगळं, पाहिल्याच्या नंतर होणारं ज्ञान वेगळे. एका गावामध्ये एक जणीच्या मुलीचं लग्न होतं. लग्न असल्यामुळं महाराज त्या मुलीला पाहण्याकरता एक नवरदेव मुलगा येणार होता. नवरदेव मुलगा येणार असल्यामुळं त्या मुलीच्या बापाने सगळ्या पाहुण्याला मामाला सगळ्यांना सांगितलं की उद्या इकडचं गाव नाही दुसरं सांगा ना. एकाच गावचे नवरदेव सांगायले तुम्ही. आवलगाव. हा असं जरा नवीन सांगा ना. नवीन असलं म्हणजे आकर्षण असतं जरा. हो ना. आवलगावचा मुलगा येणार होता महाराज चित्रवडगावला मध्ये मुलगी पाहण्याकरता. गुरुवारचा दिवस ठरला. गुरुवारच्याला मुलगा सकाळी 9 वाजता मुलगी पाहण्याकरता येणार. पण त्या आवलगाव मधून फोन आला सकाळीच संध्याकाळी बुधवारच्याला की उद्या आमच्याकडे पाहुणे येणार असल्यामुळं उद्या काय आमचा मुलगा तुमच्या चित्रवडगाव मध्ये मुलगी पाहायला काही येणार नाही. आणि मग त्या मुलीच्या बापाने चिंता निर्माण झाली की आपण तर पाहुण्याला सांगितलेले उद्या मुलीचे मामा येणार हे येणार, नवरदेवच नाही आला तर करावं काय. मग तिने पोकळे महाराजाकडे गेले. म्हणे महाराज अहो मुलगा याचा कॅन्सल झाला. पोकळे महाराजांचा परिचय होता. महाराज आता इकडचं गाव जरा सांगा, जरा लांबचं सांगा जरा. हा ममदाबादचा मुलगा होता महाराज. पोकळे महाराजांनी तो पाहिला आणि त्या मुलाच्या बापाला निरोप दिला की उद्या मुलगी पाहण्याकरता 2025 म्हणजे मुलीच भेटणार म्हणून ती बी तयार झालं. आणि मग बरोबर गुरुवारच्याला मुलगा मुलगी पाहायला येणार. पण पहिला जो मुलगा येणार होता इकडचा कुठला आवलगावचा, ते म्हणले आमच्याकडे येणारे पाहुणे कॅन्सल झाले, आमचा सुद्धा मुलगा मुलगी पाहायला येणार. आता नवरी एक नवरदेव
2. आणि मग प्रश्नच पडला महाराज, दोघं नवरदेव आले, आवलगावचा बी आला आणि ममदाबादचा बी आला, दोघांनी पसंत केली. आता प्रश्न पडला महाराज, मुलीच्या बापाला नेमकी द्यावा कोणाला? त्यो गेला महाराज पोकळे महाराजाकडे, म्हणे महाराज अहो पण त्या दोन्ही पोरांनी पोरगी पसंत केली ना, आता काय प्रश्न पडला? पोकळे महाराज म्हणे काळजी करू नका, मी पाहतो पुढची जबाबदारी. पोकळे महाराज गेले, त्या मुलीला जवळ बोलवून घेतलं आणि त्या मुलीला सांगितलं, ताई ही जे समोर बसलेले आहेत ना मंडपामध्ये, आपलं रूम मध्ये, ते 2 जण मुलं येत, दोघाही मुलांनी तुला पसंत केलेलं आहे, पण त्यापैकी तुला आता एकाला काय करायचंय? पसंत करायचे. तू ज्याला पसंत करशील तुझं लग्न त्याच्याबरोबर होणार. आता जो ममदाबादचा होता का, हा नंबर 1चा काळाच होता, नंबर 1चा काळा. मातीचा ढेकुळ काढावा आणि त्याला बाजूला काढावा. जसा शेतात दारे धरू लागला तसाच आला, कपडे अंगावर तसेच माळलेले. त्याला वाटलं एवढा चान्स गेला तर पुन्हा मुलगी काय भेटणार? ते जसाला तसा येऊन महाराज बसला. आणि दुसरा इकडचा कुठला येणार होता? आवलगावचा महाराज. तिने महाराज 3दा हिरडाय केली. त्याच्यानंतर महाराज शेजारच्या पोराचे महाराज कपडे घेतले, एकाची घड्याळ, एकाचा मोबाईल, एकाची बुट, एकाचे सॉक्स आणि एकाची गाडी. असं महाराज नटून थटून आला. गोरा गुमटा होता दिसायला, 22 वर्षाचं तारुण्य होतं. त्याला पाहिल्यानंतर महाराज त्याच्यासारखा सुंदर गावात मुलगा नव्हता. दोन्ही मुलं पाहिले मुलीनं. चष्म्यावाल्या मामीला विचारतो, कोणचा पसंत केला असं? तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत पुढचं सांगतच नाही. कोणचा पसंत केला असं? गोरा पसंत केला का काळा? त्या मागच्या चष्म्याला मामीला विचारतो, आमच्या आजी त्या समोरच्या, वा वा आजी कोणता पसंत केला? गोरा पसंत केला का काळा? आजीले तापडे पूर्ण कोणता पसंत केला असं, गोरा का काळा? गोरा पसंत केला. कारण प्रत्येकाला महाराज गोरा पाहिजे. तिनं सुद्धा महाराज पसंत कोणता केला? मुलगा गोरा. पण आजी जो गोरा मुलगा पसंत केला का, तो गोरा घनसावंगीमध्ये अडत हमालकीचं काम करतो मार्केट यार्डामध्ये. त्याला 300 रुपये रोज आहे. त्याची घड्याळ एकाची होती, सँडल एकाची होती, मोबाईल तिसऱ्याचा होता, नटून आला होता, पण तो 300 रुपये रोजाने काम करतो. आणि काळा कुठला होता? काळा ममदाबादचा होता. तो काळा जो ममदाबादचा होता ना, तो महाराज घनसंगीचा तहसीलदार होता. त्याला महिन्याला 15 लाख रुपये त्याच्या बँकेत जमा व्हायचे. आजी आता कोणता पसंत केला असं? आता कोणता पसंत केला पोरीनो? आता काळा पसंत केला. आणि मग तिनं जो पहिला 15 मिनिटापूर्वी गोरा पसंत केला होता, तो पाहून पसंत केला होता का ओळखून? पाहून पसंत केला होता. आणि मग आता काळा जो तिनं पसंत केला, पाहून का ओळखून? ओळखून. मग तसा प्रपंच आपण पाहून करतो का ओळखून करतो? गंगाधर भाऊ एक विचारू तुम्हाला, राग येणार नाही ना? शपथ, तुम्ही लग्न का केलं? लग्न काहून केलं? केलं का नाही? खरं बोला. केलं का बरं केलं? भाऊ सांगते म्हणून ते उतरले. काय दिलं महादेव महाराज? ते म्हणजे बापाने केलं म्हणून मी केलं. अरे बापाने तेच केलं असेल, आजोबाने तेच केलं असेल, खापर पंजोबाने तेच केलं असेल, नातू तेच करत असेल, पंतू सुद्धा तेच करत असेल, तर संसार करणं काय विशेष आहे? माणसापासून माणसं जन्माला आले काय विशेष आहे? कुत्र्यापासून कुत्र्या जन्माला आले काय विशेष आहे? वृक्षापासून वृक्ष जन्माला आले काय विशेष आहे? गाढवापासून गाढव जन्माला आले काय विशेष आहे? विशेष काहीतरी जीवनामध्ये घडलं पाहिजे तर त्याला जीवन म्हणतात. अरे जिंदगी तो बीत जाती है सपनों में, आशा निराशे के घोर चक्कर में, दुख भरी जिंदगी क्या जिंदगी है ये मुसाफिर, अच्छी जिंदगी जीने का रास्ता क्या है? अरे संसार जर भगवान बाबांनी केला असता एवढा मोठा गड निर्माण झाला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर त्यांचा संसार केला असता तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये त्यांचं घर तयार झालं नसतं. हे त्या लोकांनी काय ह्या गोष्टी केल्या नाही आणि आपण त्याच गोष्टी काय करतो? अरे इथं राजारावणाने संसार केला,
राजा रावणासारखा संसार कोणाचा झाला नाही, तरी सुद्धा या भारतामध्ये एके माणसाचं नाव रावण आहे का? नाव रावण नावाचा माणूस आहे का तुमच्या गावात? पण रावणासारखा संसार होता का गावात कोणाचा? येणेकरी महाराज कोटी घर होते त्याचे, कशाचे? सोन्याचे होते. आता सोन्याचे घर, सोन्याच्या नाणी, सोन्याचे पलंग, सोन्याच्या वस्तू. आता बायाच्या काळात काय असन? घरी गेल्यावर विचार करा. आणि बाया किती होत्या? 80,000 होते. 80,000. पण सांगा ते कवडी गेली नाही महाराज. अरे संसार करणं काहीच विशेष नाही, विशेष आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. संत मुक्ताबाई म्हणतात की मला कळालं हा संसार खोटा आहे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म आकळले. अरे संतांच्या दृष्टिकोनाने संसार झालाच नाही आणि तुमच्या आमच्या दृष्टिकोनाने संसार झाला. आता कसा भास झाला आहे का? एक चित्रवडगावचा माणूस सकाळी 5 वाजता उठला, संडासला जाऊ लागला. रस्त्यामध्ये एक दोरी पडलेली होती. त्या दोरीला पाहिलं आणि याला वाटला साप. जो असा पळाला महाराज, चिंग चिंग चिंगाट पळाला. झिंग झिंग झिंगाट नाही बरं का, असा चिंग चिंग चिंगाट पळाला महाराज. तांबे एकीकडं आणि तू एकीकडं. चौकात आला म्हणला तिकडं मंदिराच्या रस्त्याने जाऊ नका, फार मोठा विषारी साप त्या ठिकाणी पडलेला आहे. माणसं निघाले महाराज, कुणी काठे घेऊन, कुऱ्हाडी घेऊन आले. रस्त्यामध्ये येऊन उभे राहिले. त्या टायमाला सूर्याचा प्रकाश पडला होता आणि मग त्या ठिकाणी दोरी पडलेली होती. आता दोरी होती का सर्प होता? गंगाधर महाराज, दोरी खरी आहे का सर्प खरा आहे? मी ते नाही विचारित. सर्प होता ही गोष्ट खरी आहे का दोरी होती ही गोष्ट खरी आहे? दोरी होती ही गोष्ट खरी आहे. आणि चिंगचिंग पळाला तो भास झाला. कशाचा? सापाचा. पण भास झाला त्या टायमाला सर्प नव्हता का? दोरीच होती ती. होती दोरी, पण भास कशा झाला? सापाचा. पण सापाचा भास झाला त्या टायमाला सर्प त्या ठिकाणी होता का नव्हता? अहो सर्प होता ना. सर्प होता म्हणून तो पळाला. सर्प होता म्हणून पळाला. आता सूर्याचा उदय झाल्यानंतर सर्प तिथं होता का नव्हता? तवा नव्हता का? तर सूर्याचा प्रकाश झाला, सर्पाचा भास नष्ट झाला आणि दोरी दोरीच आहे ही मात्र प्रचितीला. तसं संताची नजर झाली, आपल्या बुद्धीचं कौशल्य वाढलं, तर संसार न झाला प्रपंच आहे परब्रह्म. प्रपंच झालाच नाही असा माणसाचा निश्चय होतो. आणि ती बुद्धी काय करते? येतं विचारिता निरसले, प्रपंच सहजची सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. ज्ञानोबा म्हणतात संत ज्या टायमाला जगताकडे पाहतात त्या टायमाला जगत कसं भासत, जीव ज्या टायमाला जगताकडे पाहतो त्या टायमाला जगत कसं भासत. ज्ञानोबा म्हणतात जीवाला जग खरं वाटतं आणि संताला जग दिसत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकार. ज्ञानोबा म्हणतात संताला जगत दिसत नाही, परमात्मा स्वरूप दिसतो आणि तुम्हा आम्हाला जगत महाराज खरं वाटतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात या बुद्धीनं विचार करू लागली बुद्धी. आणि या बुद्धीनं विचार करता करता प्रपंच न झाला, प्रपंच मिथ्या आहे, प्रपंचाबद्दल त्याची आसक्ती बुद्धीची राहिली. कशी राहिली नाही? काय ज्ञानोबाचे 2 दृष्टांत सांगतो. ज्ञानोबा म्हणतात ओमिली अण्णा लाळ न घोटे रसना का अंग सोयी आलिंगना प्रेताची. ज्ञानोबा म्हणतात एक मनुष्य भंडाऱ्याच्या पंक्तीमध्ये गेल्यानंतर महाराज त्यांनी 42 गुलाबजाम खाल्ले. किती? तुमच्या गावात गुलाबजाम होत असतील ना? मला वाटलं जरा जेवायला जास्ती संख्या असेल कीर्तनापेक्षा. का कीर्तनाला जास्त संख्या? खोकलं मामा जेवायला जास्त. जेवायला महाराज आला, 42 गुलाबजाम खाल्ले. मित्र भेटला ते म्हणला गुलाबजाम लय टेस्टी झाले होते, एक घे ना. त्याने एक 43 गुलाबजामुन घेतला. जसा गुलाबजामुन घेतला तसंच पोटामध्ये एक माशी गेली.
अख्खे गुलाबजांबू बाहेर पडले आणि अख्खे गुलाबजांबू बाहेर पडल्याच्या नंतर त्या माणसाला सांगितलं, भल्या माणसा तुला 1,00,000 रुपये देतो, तू हे गुलाबजांबू खाय. गंगाधर महाराज खाईन का? तो गुलाबजांबू कोणाचे येत? त्याचे. कोणाच्या पोटातून निघाले? त्याच्याच. खायला कोणाचे? कोणाला खायचे? तर त्यालाच. आणि पैसे किती भेटायले? 1,00,000. खाईन का? नाही खाणार. 1,00,000 भेटायला 1,00,000 नाही खाणार. ज्ञानोबा म्हणतात त्याला आता त्या गुलाबजामू बद्दल उदासीनता तयार झाली. उदासीनता. दुसरं पुढचा दृष्टांत आहे का? अंगसूया लिंगन प्रेताची. किती जर एखाद्याचा पत्नीवर पतीचं पत्नीवर प्रेम असल, पण ती जर पत्नी मेली तर मेल्याच्या नंतर तो तिच्या जवळ जाईल का? नाही जाणार. त्याची बायको आहे. काय म्हणले वारकरी बाबा? जाईन का आता? त्याला जर जवळ जाते म्हणतो आता ती राहिली नाही, ती आता भूत झाली. भूत. बर किती जरी जवळचा मालक असेल तर त्या मालकाचं प्रेत पत्नी घरामध्ये 8 दिवस ठेवते का 10 दिवस? दादा किती दिवस ठेवते? टोपीवाले दादा किती दिवस ठेवीन? लयच जीव आहे, लयच जीव. मेल्याच्या नंतर मालकाचं प्रेत घरात किती दिवस ठेवून पत्नी? 1 दिवस का 1 महिना? 1 दिवस. ज्ञानोबरम अंगसूय अलिंगना प्रेताची. अरे किती जरी प्रेम असल पण त्या शरीरावर आता उदासीनता येते आणि त्या शरीरावरची ममता कमी होते का? अंगसूय अलिंगना प्रेताची. ज्ञानोबरा तिसरा दृष्टांत खर्च करतात. ज्ञानोबरा म्हणतात विषय रांधल्या रससोयी जेवणारा ठाऊक होई, तो ताटची सांडूनी जाय जयापरी. ज्ञानोबरा म्हणतात एखाद्या माणसाला कळाले की त्या पंचपक्वानामध्ये विष कालवलेले, तो मनुष्य खाईल का? आता खात नाही. तसंच मुक्ताबाई म्हणते या बुद्धीला कळालं आता की संसार विष आहे, संसार खोटा आहे आणि या खोट्या संसारामध्ये आपण खर्च करण्यापेक्षा, खोट्या संसाराच्या नादी लागण्यापेक्षा या बुद्धीनं आता संसाराचा चिंतन मनन करणं सोडून दिलं आणि आता ही बुद्धी महाराज पुढं प्रवास करू लागली. आणि प्रवास करता 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 ती विचार करू लागली की जसं पंचमहाभूताच्या देहातले चित्रवडगावातले माणसं सुद्धा मरणारेच आहेत, तसं ती बुद्धी विचार करू लागली की हे सगळं जगतच पंचमहाभूताचं तत्वाने तयार झालेले आणि पंचमहाभूताचं तत्वाने तयार झालेलं शरीर सुद्धा नष्ट होणारे, सगळे पंचमहाभूत नष्ट होणारे. आणि म्हणून त्या बुद्धीचं आता या जगताबद्दलचं सगळं ममत्व नष्ट झालं आणि ती बुद्धी आता उडू लागली आणि जगाच्या पलकडे आता ती आकाशाकडे झेप घेऊ लागली. असा बुद्धी ती विचार करू लागली आणि विचार करता करता ज्ञानोबराचं लक्ष त्या बुद्धीकडे गेलं आणि ज्ञानोबरा म्हणले त्या बुद्धीच्या वैभवासारखं जगात दुसरं कुठलं बुद्धीचे वैभव अन्य नाही.